मी प्रणय खुने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना। आमच्या संघटनेचं काम या जिल्ह्यामध्ये ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालं त्याच्यावरती वाचा फोडण्याचं आमची संघटना काम करते। काल जी घटना घडली पेरमिली वनपरिक्षेत्रामध्ये, आज अंकित मोरेश्वर हे सुशिक्षित बेरोजगार वेल एज्युकेटेड मुलं शिक्षण घेऊन स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याचे काम करत होते। गडचिरोली जिल्हा हा आकांक्षित जिल्हा, मोदीजीच्या ड्रीम प्रोजेक्टमधला, या पंतप्रधानांच्या कल्पनेतला हा जिल्हा आहे। या जिल्ह्यात काम करत असताना माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे चौथी गरज ही रस्त्याची आहे। आज 75 वर्ष देश स्वतंत्र होऊन झालं, पण या ठिकाणी रस्ते नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या क्षेत्रामध्ये रस्त्याचं काम चालू होतं। तर त्या ठिकाणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जेनेकर नावाचा लोकांना त्रास देणे, तेथील स्थानिकांना 6 ते 8 महिन्यापासून सरपणासाठी काड्या आणून राहिले, त्यांना त्रास देणे, स्वतःच्या घराच्या कामासाठी बैलबंडीनं थोडी रेती लागली त्यांच्या बैलबंड्या पकडणे। बरं, उद्देश काय? नियम नाही, पैसे दिले तर सर्व नियम धाब्यावर, बिलकुल रूल अँड रेग्युलेशन न वागतो असंही नाही, सर्व नियम अटी धाब्यावर ठेवून पैशासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करणे। अरे, या जिल्ह्याचा विकास करायचा आहे तर सर्व अधिकाऱ्यांनी साथ दिलं पाहिजे। आज या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 65 लोकांचा वाघामुळे बळी गेलेला आहे। 65 लोक आमच्या जिल्ह्यातील मनुष्याची हानी झालेली आहे। हत्तीमुळे 4 लोकांचा जीव गेलेला आहे। ते हत्ती कुठे आहेत, वाघ कुठे आहेत, ती अंमलबजावणी सोडून लोकांकडून पैसे मागणे, ट्रॅक्टर कुठं चालू आहे, रेती कुठं चालू आहे, मुरुम कुठं चालू आहे, बरं, पकडणे, कारवाई करणे नाही, पैसे देणे आणि लगेच सोडून देणे। अशा पद्धतीने लोकांना जर ब्लॅकमेल करत असतील तर आमची संघटना या जिल्ह्यात ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्याकरता काम करेल। आणि काल जी घटना घडली त्याकरता आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे। आणि यापुढे सुद्धा आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामामध्ये जे कोणी अधिकारी त्रास देतील त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। 65 लोकांचा वाघामुळे बळी गेलेला आहे या जिल्ह्यामध्ये। 4 लोक हत्तीमुळे गेलेले आहेत। हत्तीमुळे पूर्ण लोकांची नासधूस झालेली आहे, अनेक कुटुंब उघड्यावर पडत आहेत। ते विषय सोडून एक रोडचं काम चालू दिसले की त्या रोडवरती येणे, लोकांना त्रास देणे, बैलबंडीवाल्याला त्रास देणे, रेतीवाल्याला त्रास देणे, घरगुती कामासाठी सरपणासाठी ज्या काही वस्तू लागतात त्याच्यावरती त्रास देणे, आणि 10-10 लाख रुपये मागणे। अरे, शासनानं तुम्हाला पगार देत आहे एवढं, गडचिरोली जिल्ह्यात काम करत असताना तुम्हाला ट्रायबल भत्ता जास्तचा देऊन राहिलं, त्या पगारापेक्षा तुम्हाला काय पाहिजे अजून? तर लोकांना त्रास देऊन 30% शासन आम्हाला जास्त भत्ता देतो, तरी तुम्ही ते सोडून लोकांच्या मनुष्याच्या जीवनाशी खेळता आणि लोकांना त्रास देता। शेवटी काय झालं? जेनेकर नावाचा जो वनपरिक्षेत्र अधिकारी होता, आणि यापूर्वी सुद्धा पेरमिली तिथं वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर नावाचे होते, हे दोघेही स्वतःचा कर लावत होते। शासनाचा कर सोडून स्वतःचा कोणतेही काम चालू झाले की स्वतःचा कर। शेवटी आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही करमुक्त करण्याचं ठरवलं, आणि यासुद्धा त्यामुळे आम्ही शेवटी त्यांना अँटी करप्शनमध्ये दिलं। आणि यापुढे सुद्धा जे कोणी अधिकारी कर्मचारी गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामाला मदत करतील त्यांचा आम्ही सत्कार करू, आणि जे कोणते अधिकारी या गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामामध्ये आडकाठी आणतील त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय आमची संघटना राहणार नाही। एवढं